राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा, नरेंद्र मोदींसाठी मनसेचा महायुतीला बिनचत पाठिंबा, गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची मोठी घोषणा। राज्यसभा विधान परिषद काही नको, मनसैनिकांनी विधानसभेच्या तयारीला लागावं, गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। दिल्लीत फक्त माझी आणि शहांची भेट, मनसेच्या चिन्हाशी तडजोड होणार नाही, मी मनसेचाच अध्यक्ष राहणार, शिवाजी पार्कातून राज ठाकरेंचं स्पष्टीकरण। लोकसभा निवडणुकीच्या कामात डॉक्टर आणि नर्सेसांना गुंतवलं, मात्र तुम्ही इलेक्शन ड्युटीवर न जाता हॉस्पिटलमध्ये जावं, तुम्हाला कोण कामावरून काढतं ते मी बघतो, राज ठाकरेंचं डॉक्टर आणि नर्सेसना आवाहन। महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल राज ठाकरेंचं अभिनंदन, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा देताना कोणतीही अट ठेवली नाही, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांकडून राज ठाकरेंचं महायुतीत स्वागत, जनतेच्या आशा आणि आकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊया, फडणवीसांची एक्स माध्यमावर पोस्ट। आम्हाला हुजरेगिरी मान्य नाही, महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्हाला प्राणपणानं जपायचा आहे, राज ठाकरेंच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंचा निशाणा। राज ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या मित्रपक्षांची महायुती अधिक मजबूत, चंद्रशेखर बावनकुळेंकडून राज ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे विचारांची तडफदार भूमिका आज महाराष्ट्रानं पाहिली, राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर आशिष शेलारांची एक्सवर पोस्ट। राज ठाकरेंच्या समर्थनामुळे महायुतीची ताकद वाढली, येणाऱ्या काळात महायुतीच्या जागा जिंकण्यामध्ये मनसेचं मोठं योगदान असेल, खासदार श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य। राज ठाकरेंच्या पाठिंब्याची भूमिका स्वागतार्ह, राज ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद वाढली, आमदार अमोल मिटकरींचं वक्तव्य। मोदींना पाठिंबा देताना व्यभिचाराला पाठिंबा नाही असं म्हणणं म्हणजे सोबत असलेल्या दोघांना पाठिंबा नाही असा तर अर्थ नाही ना, आव्हाडांचा राज ठाकरेंच्या निर्णयावर सवाल। राज ठाकरेंनी पायावर धोंडा मारून घेतला, आमदार राजन साळवींची राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका। एवढे सगळे एका 84 वर्षीय आणि घायाळ वाघाला हरवण्यासाठी एकत्रपणे येऊन ताकद लावतायत, म्हणजे त्यांना महाराष्ट्रात स्वतःबद्दल खात्री वाटत नाही की आपण जिंकू शकतो, राज ठाकरेंच्या महायुतीच्या पाठिंब्यानंतर सुषमा अंधारेंची टीका। मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत विकासाच्या प्रक्रियेला हातभार लावण्याचा राज ठाकरेंचा निर्णय स्वागतार्ह, राज ठाकरेंच्या निर्णयानंतर धनंजय मुंडे यांची पोस्ट। एक ठाकरे आमच्याकडे आल्यानं आम्हाला फायदाच होणार आहे, राज ठाकरेंच्या निर्णयाचं मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून स्वागत। नागपूर जिल्ह्यातील कधानमध्ये पंतप्रधान मोदींची सभा, रामटेक, नागपूर आणि भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी एकत्रित सभा, प्रशासन आणि पोलिसांकडून सभेच्या ठिकाणी जय्यत तयारी। मोदींच्या नागपुरातील सभास्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रात्री उशिरा पाहणी, प्रचार सभेतील उपलब्ध करण्यात आलेल्या सोयी सुविधांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा। जागा वाटपावरून काँग्रेसची नाराजी टोकाला, आज मुंबईतील सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, जागा वाटपावरून मित्र पक्षांचा प्रचार करायचा की नाही यावर होणार निर्णय। वळसे गायकवाड यांच्याकडून राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत तक्रार, मुंबईच्या जागा वाटपासंदर्भात राजकीय नेत्यांची महत्त्वाची भूमिका त्यांनी घेतली नाही, के.सी. वेणुगोपाल यांना फोन करून वळसे गायकवाड यांची तक्रार। सांगलीची जागा ठाकरे गटाकडे गेल्यानं काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड नाराज, विशाल पाटील जो निर्णय घेतील त्यासोबत ठामपणे उभे राहू, कार्यकर्त्यांची भूमिका। गुढीपाडव्याच्या दिवशी शेतावरील सालगडी कायम ठेवायचा का बदलायचा याचा दिवस, त्यामुळे वरोरा मतदारसंघात 10 वर्ष सत्ता असलेल्या धानोरकरांना बदलायचं की ठेवायचं याचा विचार करा, भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा प्रतिभा धानोरकरांना टोला। आपण जे वक्तव्य केलं त्याला आणीबाणी आणि 1984च्या शीख दंगलीचा संदर्भ, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, सुधीर मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण। चंद्रपुरातील सभेत सुधीर मुनगंटीवारांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसचा आक्षेप, काँग्रेसकडे विकासाचा कुठलाच मुद्दा नसल्यानं काँग्रेसकडून खोटे आरोप, सुधीर मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण। चंद्रपूरच्या सभेत काँग्रेसविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सुधीर मुनगंटीवार यांना अटक करा, नाना पटोलेंची मागणी।
सुधीर मुनगंटीवारांनी संस्कृतीला काळीमा फासणारं विधान केलं. विजय वडेट्टीवारांकडून मुनगंटीवारांच्या वक्तव्याचा निषेध. महिलांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांना महाराष्ट्रातील महिलांनी जागा दाखवावी. वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची मुनगंटीवारांवर टीका. सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर असभ्य भाषेत टीका केली नाही. लोकशाही टीका करण्याचा अधिकार सर्वांना. रामदास आठवले यांचं सुधीर मुनगंटीवार यांना समर्थन. स्थानिक नेत्यांचा मला विरोध होता, त्यामुळे मी शिर्डीतून माघार घेतली. रामदास आठवले यांचं वक्तव्य. संविधान बदलण्याची वेळ आली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देणार. रामदास आठवले यांचं मोठं विधान. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रेसवर अन्याय केला, त्यामुळे काँग्रेसने त्याचा विचार करावा. सांगलीच्या जागेवरून रामदास आठवले यांचं वक्तव्य. आम्ही लोकांची कामं करतो आणि काही लोक फक्त मतं घेतात, देवाणघेवाण करून कोणालाही तिकीट वाटप करतात. प्रफुल्ल पटेल यांचा नाना पटोलेंवर घणाघात. भिवंडीची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सुटल्यानं काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दयानंद चोरगे नाराज. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना ब्लॅकमेल करून शरदचंद्र पवार पक्षानं भिवंडी लोकसभेची जागा मिळवली. दयानंद चोरगेंचा आरोप. नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता. एकनाथ खडसे भाजपात जाणार असल्यानं खडसेंचे निकटवर्तीय माजी आमदार उदयसिंग पाडवी हे देखील भाजपात घरवापसी करण्याची शक्यता. एकनाथ खडसेंना भाजपमध्ये यायचंय, त्यांनी याआधीही सांगितलं होतं. भाजपमध्ये अनेक मोठे नेते येत आहेत, त्यामुळे खडसे पक्षात येत आहेत, यात काहीही विशेष नाही. रक्षा खडसेंची प्रतिक्रिया. एकनाथ खडसेंचं मन पहिल्या दिवसापासून भाजप सोबत होतं. पवार साहेबांकडे काही राजकीय भविष्य नव्हतं. प्रफुल्ल पटेल यांची एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया. एकनाथ खडसेंनी शरदचंद्र पवार पक्षाचं चिन्ह आपल्या सोशल मीडियावरून काढलं. एकनाथ खडसेंकडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा. काही मंडळी आरक्षणाचा मुद्दा राजकारणासाठी वापरतायत. आरक्षणाचा मुद्दा राजकारणासाठी वापरू नये, अशोक चव्हाणांचं वक्तव्य. वसंत मोरेंना समजण्यासाठी जितेंद्र आव्हाडांना पुण्यात यावं लागेल. आव्हाडांनी माझ्या वॉर्डाची त्यांना सहल करून देतो. वसंत मोरेंची जितेंद्र आव्हाडांवर खोचक टीका. महाभ्रष्टाचारी आघाडीनं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात 2.5 वर्ष राज्याला लुटलं. 4 जून नंतर उद्धव ठाकरेंना घरात बसून राहण्याचं आवडतं काम करावं लागेल. चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला. बोहरा समाजाचे 53वे धर्मगुरू डॉक्टर सय्यदना सैफुद्दीन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या भेटीला. धर्मगुरूंसोबत सहकारी देखील उपस्थित. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची जळगावमध्ये बैठक संपन्न. प्रचार करण्यासाठी जनतेपर्यंत पोहोचण्यासंदर्भात बैठकीत नियोजन. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विनायक राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते एबी फॉर्म स्वीकारला. विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार. पनवेल कर्जत दुहेरी मार्गावरील चिखले पुलावर लोखंडी गर्डर बसवण्याचं काम करण्यात येणार. परिणामी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील पुण्याकडे जाणारी मार्गिका 3 तासांसाठी बंद राहणार. नगरच्या नेवासा तालुक्यातील वाकडी गावात बायोगॅसच्या शोष खड्ड्यात मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात 6 जण बुडाले. बुडालेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू. एकाला बाहेर काढण्यात यश. भंडाऱ्यात रात्री विजांच्या गडगडाटासह अवकाळीची हजेरी. उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा. तसंच उन्हाळी भातशेतीला नवसंजीवनी. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. गारपिटीमुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. हिंगोलीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. पावसामुळे हळद, ज्वारी, टरबूज, आंबे आणि केळीच्या बागांचं नुकसान. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे तीळ, टरबूज, भाजीपाला पिकांचं नुकसान. तातडीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील अमडापूर परिसरात गारपिटीचा पिकांना मोठ्या प्रमाणात फटका. बुलढाणा जिल्ह्यातील विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. तर खामगाव तालुक्यातील लोखंडा शिवारात मोठ्या प्रमाणात गारपीट. ज्वारी, कांदा यासह फळबागांचं नुकसान. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिमच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी.
मंगळुरपीर परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट, ज्वारी, बाजरी, टरबूज आणि आंबा, सोयाबीनचं नुकसान. परभणी जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे वातावरणात गारवा, परभणीकरांना उकाड्यापासून दिलासा. अकोला शहरातही पावसाची हजेरी, पावसामुळे वातावरणात गारवा, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, बाळापूरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, अवकाळी पावसामुळे आंबा, लिंबू, टरबूज आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान. लातूरमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी, पावसाच्या हलक्या सरींमध्ये वातावरणात गारवा. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्याला वादळाचा तडाखा, शेकडो घरांसह शेती पिकांचं मोठं नुकसान. नाशिक जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी व्यापारी आणि शेतकऱ्यांकडून कांदा लिलाव सुरू, शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आपापसात सुरू केला कांदा खरेदी विक्री. बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी छत्रपती संभाजीनगर शहरातील 3 तरुणांची न्यायालयाकडून चौकशी, या तिघांनी संशयितांसोबत क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार केल्याची माहिती. 18 वर्षीय तरुणीनं मित्राच्या मदतीनं केली आईची हत्या, पुण्याच्या वडगाव शहरातली घटना, हत्येनंतर आई घरात पडल्याचा तरुणीकडून बनाव. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण रोडवर पाईपलाईन फुटली, गेल्या महिनाभरात पाईपलाईन फुटल्याची तिसरी घटना. वसई पोमणच्या साष्टीकर पाडा इथं भिंत कोसळून एका मजुराचा मृत्यू, तर एक मजूर गंभीर जखमी झाल्याची माहिती, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची देखील माहिती. छत्तीसगडच्या दुर्गमध्ये भीषण अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस दरीत कोसळून 12 जणांचा मृत्यू, राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश. मोदी सरकारच्या काळात चीननं भारताच्या 1 इंच जमिनीवरही अतिक्रमण केलेलं नाही, अमित शहांचं स्पष्टीकरण. 1962 मधील चीन आक्रमणाच्या काळात नेहरूंनी अरुणाचल आणि आसामला कसं बाय बाय केलं होतं हे लोक विसरलेले नाहीत, शाह यांची नेहरूंवर टीका. उमेदवारांनी सर्व मालमत्ता जाहीर करणं गरजेचं नाही, मात्र महागड्या वस्तूंचा तपशील द्यावा लागणार. उमेदवाराच्या प्रत्येक मालमत्तेचा तपशील जाणून घेण्याचा मतदारांना अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. निवडणूक खर्चासाठी उमेदवारांना स्वतंत्र बँक खातं उघडावं लागणार, उमेदवारी अर्ज भरण्याच्या किमान 1 दिवस आधी बँक खातं उघडावं, केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश. उमेदवारांना कोणत्याही बँकेत किंवा पोस्टामध्ये हे खातं उघडता येईल. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये दिलेल्या 10% आरक्षणाबाबत उच्च न्यायालयामध्ये सुनावणी, आरक्षणाचं समर्थन आणि विरोध करणाऱ्या 18 याचिकांवर एकत्रित सुनावणी पार पडणार. डिझनी कंपनी जून महिन्यापासून पासवर्ड शेअरिंग सुविधा बंद करण्याच्या तयारीत, त्यामुळे आता एका युजरचा पासवर्ड वापरून अनेक जण डिझनी प्लसचा वापर करू शकणार नाही. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होय महाराजा मराठी चित्रपटाची घोषणा, अभिनेता प्रथमेश परब मुख्य भूमिकेत, मे महिन्यामध्ये चित्रपटाचं प्रदर्शन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.